हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो आज आम्ही चाललो आहे चिपळूणला, आमच्या गावी, आणि मम्मी आपल्याबरोबर. सकाळचे वाजले 5 ऑलमोस्ट. ट्रेनची वाट बघते आमची. एक ट्रेन मिस झाली आणि घाटकोपरला, आणि बघू आता पुढे कसं काय होतं आहे. ट्रॅव्हल करतो आम्ही. काय सकाळच्या 5 वाजताचं मून बघा. थोडं मी डार्क करण्याचा प्रयत्न करतो, त्यानेकरून तुम्हाला पूर्ण अँगल दिसेल. वाव, सी गाईज. घाटकोपर स्टेशनवरून सकाळी 5 वाजता मून. मित्रांनो, आमची ट्रेन आली आहे दिव्याला जाण्यासाठी. सो गाईज, आपण पोचलो आहे दिव्याला, आणि ट्रेन ऑलरेडी लागली आहे. दिवा सावंतवाडी फेमस ट्रेन आहे. किती वर्षांनी मी चाललो ह्या गाडीने. किती वर्षांनी चाललो मी ह्या गाडीने. लहानपणी मामाच्या गावाला जाताना ह्याच गाडीने जायचो आम्ही. आणि आता पण खूप गर्दी आहे गाईज. मम्मी आहे, मम्मी इकडे उभी आहे. तर मी पण थोड्या वेळाने चढेल वरती. आत्ता मला बसायला मिळाले, खेळ आले आणि थोड्या वेळानंतर, आणि आता उतरायचं आहे. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आहे आता भैरी भवानीच्या मंदिरात, चिपळूणमधल्या, आमचं कुलदैवत. आमचं दर्शन झालं आहे. तुम्हाला मंदिर हे नवीन बनतं आहे, पूर्ण झालं नाही आहे अजून, बट बघा किती सुंदर दिसत आहे. आणि असं त्यांचं बांधकाम आहे. हे आमच्या गावचं मंदिर, कुलदेवीचं. मम्मी पुढे गेली. होप यू गाईज कॅन सी. किती सुंदर कुंपण घातलंय. हे चाफ्याचं झाड. किती शांतता आहे मित्रांनो. काय, आम्ही पोचलोय फायनली आमच्या घरी. किती महिन्यानंतर परत येतोय गावी, ते पण दिवा गाडी. चलो, थोड्या वेळाने भेटू जेवताना. मच्छी घेतली, मच्छीचं रेकॉर्डिंग नाही केली. चलो बाय. हे बघा गाईस, भाकरी आणि टोल घेतली होती आम्ही. टोल फ्राय केली मम्मीने आताच गरम गरम.
लेट्स सी. तोंडाला पाणी सुटतं माझ्या, भूक लागली भरपूर. ओके गाईज, डू नॉट डिस्टर्ब मोड. बाय बाय. हॅलो गाईज, परत आलो. हा, जरा मी राऊंड मारतोय घराचा. बघू काय आहे का. काहीच नाही, पण आज यावेळी आंबेच नाही का. बाजूचा आंबा लागलाय तसं दिसतंय तुम्हाला, थोडेफार आंबे. तर खूप गोड आंबा आहे हा, पिकल्यावर खूप छान लागतो. कर्ज पिकला नाही काय रे. हो काय कशाला आले. सनसेट घराच्या मागून. काय खूप छान वाटतंय. थोड्या महिन्यांनी लास्ट टाइम मी गणपतीत आलो होतो आणि खूप शांतता आहे आणि खूपच शांतता आहे. काकी आली आहे. सॉरी, कॉस्ट्युम ठीक नाही काकीचा, पण मशीन घेऊन आली. आता रोहित नारळ सोडणार आहे. बघूया, तू सोड. पण हसू नका आणि कमेंट मध्ये सांगा मी कसं खराब केलंय. लांब जाऊ. Two hours later. असं केसाला खाणार. नाही, ते साफ करायचं ना आपण पैठीने. मन जाएगा. 10 मिनिटाच्या नंतर एक नारळ सोडला नाही. हा मनी हाय सांग. मनी ए मी हाय बघ. हाय सांग. मी हाय काय. तो जादू बोलवतो बघ, मी नाही बोलवतो. नाही जायचं नाही. तो जादू बोलवतो होतो ना शिकायला. तो काय बोलतोय बघ. काय बोलते. बोलतोय ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. हा. तुम्ही पण म्हणजे महिन्यातून एकदा तरी गावाला भेटतं. मी देत नाही तर तुम्हाला सांगतो. वर्षातून देत नाही, महिन्यातून काय वर्षातून देत नाही. जबरदस्तीने ओढून ताडून आणतो उपकार केल्यासारखे. खूप म्हणजे वन डे ट्रॅव्हल करायला खूप कंटाळा येतो आणि मला असं जायचं की 5 दिवस राहायचं. बोलून 3 तासाचा ट्रॅव्हल आहे. 3 तासाचा, 3 ते 4 नाही तरी पण 4-5 दिवस तरी राहायला पाहिजे ना, म्हणून. तासाचा. बाहेर आउटिंग करण्यापेक्षा स्वतःच्या गावाला यायचं. सगळे उभं राहून बात तो सही है. अरे बघ, ऑर्डर कम्प्लीट करून पुन्हा ट्रेन काही स्टेटमध्ये किती वेळ उभा होतो. माझी कॅपॅसिटी संपली होती 9 वाजेपर्यंत. माझं पूर्ण शोल्डर जाम झाले होते. रोहनच आमचा. तो काय 7 तास बसून नाही रांगोळी का मेहंदी काढून. रोहनच आमचा. त्याला गावाची ओढ. काय तर ओढ. आता आमच्यातून पाखरू येत आहे. काय झालं शुभ्रा, एवढी सॅड काय असते. कोणाला. अति हुशार प्राणी. आता कुठला प्रश्न नाही ज्याच्याकडे द्यायचं उत्तर त्याच्याकडे नाही. बाबू कुठे होता. बोलला तो? काय करत होता. खेळायला होतो, खेळायला. खेळायला. थोडासा बोबडा आहे पण अति हुशार प्राणी. सांग त्यांना, इथे बोल ना, यांच्याशी बोल ना. त्यांना सांग तू काय करत होता. खेळायला काय जात खेळत होता. खेळायला होता, खेळायला. क्या बात करता है यार. शिवी काय. हा तुला बघायचं काय बघायचं तुला.
त्याला काय पण करायचं ब्लॉग. फाटा रे. तू काय जातं चूल कशी पेटवायची ते सांगते आपली काकी. माचीच नाही पेटवायची. बरी ठेवलेली आहे गोटी ग. कोणाची गोटी आहे? ब्लॉग मध्ये बघ काय आहे. गाय सॉरी इग्नोर करा. आणि हा बघा हा रुमाल टाकतोय. आग लगा दी आग लगा दी आग लगा दी. ब्लॉगची वाट लावते. मला गप्पा काय बस, परत गप्पा बस. करायला आला तो. काय काय शब्द वापरते बघ तुझी मम्मी. अशी शब्द वापरते. हाय हेलो. हाय बाय बाय. हे असं थोडी ही नॅचरल वे थोडी आहे चूल पेटवायचं. प्लास्टिक पहिलं नव्हतं. मग काय होतं? टाकाऊ पासून टिकाऊ. प्लॅस्टिक इकडे तिकडे जाणार ना, तो त्रास होणार ना. त्याच्या पेटवलेलं काय वाईट आहे? प्लास्टिक वितळत नाही कधी. दिस इज गेम बाबा. ते फेकायला पाहिजे म्हणून टाकलं ते. हानिकारक आहे. मुलं खाता त्यांच्या पोटामध्ये त्रास होतो. हे मारायचा. कशाला असं करतोय बाबू? बाय बिस्किट उचल. तू का असं केलं भाई मजा आया. बस आम्हाला मार खायला आवडतं. आज तर कोलबीची रेसिपी सांगते आमची काकी. बोला हे काय घेतले? कांदा लसूण आलं आणि टमॅटो ह्या सगळ्याची पेस्ट आहे की? आणि भाजून घ्यायचं प्रॉपर ओके. व्यवस्थित शिजवून घ्यायचं. ही कोलबी ते वाफवायला ठेवायची. कच्ची कोलबी वाफर ठेवले काय चालू? हां अशीच ती वाफवायची. मॅरिनेट नाही केले? काहीच नाही करायचं. ओके. त्याचं आणि त्या पाण्यामध्ये त्याला शिजू द्यायचं तिच्या. म्हणजे ते मस्त टकोरे होतात. पाणी काही नाही ना त्यात? तिचंच म्हणजे सुटू दे. तिच्याच पाण्यामध्ये ती हे होणार. म्हणजे कोलबी जशी एकदम मस्त प्रॉपर टकोरे होतात आणि तिच्या पाण्यामध्ये शिजल्याने तिला एक चव येते. ओके. जिरं टाकलं चव येते. मसाल्यामध्ये जिरं टाकलं. पाणी वगैरे सुटतं. अशी मस्त प्रॉपर टपोरी होते. असे मस्त एक 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 सुटतात. सुटतात आणि मस्त असे एक 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 तयार होऊन टपोरे टपोरे मग कसे होतात. तू ह्यात हळद वगैरे काहीच नाही काहीच घातलं? नाही. तरी पण त्याला कलर. कोथिंबीर टाकायचं थोडी. ही 5 दिवस झाले कोथिंबीर कशी टवटवीत आहे. का पेपर भिजवलेस फ्रीज मध्ये? सुखा पेपर आहे आणि डब्यामध्ये पॅक. मूळ काढून पॅक करून ठेवले आणि फ्रीजमध्ये टाकले. वा. त्यामुळे कोथिंबीर मस्त टवटवीत आहे. देठ कोवळे असते तर ते मसाला टाकायला देठ पण घ्यायची. कवळे देठ पण घ्यायचे मसाल्यात. पाणी बघितली सुटलं आहे. त्याचंच पाणी Nice. किती सुटतं. थोडेसे शिजले ना थोडेफार की हे ह्याचं जे पाणी सुटतं ना ते पण वापरायचं ना? हा ते हे पाणी तसंच ठेवून द्यायचं आणि बंद करायचं. आता हे प्रॉपर झाले टकू. मग हे जे पाणी असतं ना ह्याला चव खूप असते. आता टेम्पटिंग वाटते मला. मोस्टली कोथिंबीर बहुतेक लोक
गार्निशिंगसाठी वापरतात, पण जर मसाल्यात फ्राय करून घेतली ना की त्याची कोथिंबीरीची चव उतरते त्या मसाल्याला. मला पण आवडते कोथिंबीर भरपूर. जसं आपण कढीपत्ता फोडणीला घालतो त्याची चव उतरते ना, तशी कोथिंबीरीची पण जर टाकलं ना तिची चव उतरते. गार्निशिंगसाठी काय फक्त वरतूनच छान दिसायला म्हणून टाकतात. Wow, only kirkir I want in my life. This noise. आता नेक्स्ट. चॉकलेट सोबत आपले मांदेली मांदेली फ्राय. आहे. दुसऱ्या डब्यामध्ये टोलकी मॅग्नेट करून ठेवली. ती काढायची आता. वाव. ओके. हां स्टार्ट. नॉनव्हेजमध्ये तेल टाकून घरी होईल म्हणजे कन्फ्युज करायचं. आजच्या दिवस डाएटला ब्रेक. नॉनव्हेज तेल शिवाय अन्न प्लेट आहे. मिक्सर छोटी टीप, ज्यांचं असं किचनच्या ओट्याला लागून जो मिक्सर ठेवतात ना त्यांनी प्रॉपर मिक्सरला स्वतःचे असे कपडे घालायचे. त्यामुळे हे बघ काय? मिक्सर असा स्वच्छ राहतो, तेलकट होत नाही, घाण पडत नाही. आपण हे कपडे काढून धुवू शकतो. हे बघ ह्या मिक्सरला कमीत कमी 5 ते 6 वर्ष झाले तरी अजून टवटवीत आहे बघ असं वाईट वाईट. छोटी टीप, कपडे घालायचे. तो होणारच ना माझा. मिक्सर स्वच्छ राहतो ना, भिंतीने कलर करू शकतो. हो. मिक्सर आमचं- असलं वगैरे तर मध्ये ॲस्थेटिक किचन थोडं इग्नोर करा. आपण जे मसाले मगाशी बघितले होते त्याचं हे पेस्ट आहे. थंड झालं. दरदरा पीस केली आहे लसूण ठेचलेत फोडणीसाठी. फोडणीसाठी. फोडणीसाठी लसूण टाकून घ्यायचे. हे आपण पहिलं भाजलं होतं म्हणून थोडेसे छोटे छोटे स्पायसेस तेलात भाजून घेऊया. आणि हा गरम मसाला आपला घरचा गरम मसाला. ह्याच्यात जिरं राई वगैरे काही नाही, फक्त मसाले. सगळं जिरं बिरं आपण मसाल्यामध्ये ऑलरेडी भाजलं होतं ना. तेलात हे मसाले बाजारचे असतात, लाल तिखट हळद तेलात थोडेसे फ्राय करायचे. म्हणजे जर ते कच्चाच असला तर तो निघून जातो. अजून स्पायसी आहे ना, आपण खूप स्पायसी खातो. वाव. त्याला तेल सुटेपर्यंत थोडंसं फ्राय करून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत थोडं फ्राय करून घ्यायचं. ही कोलबी तशीच वाट बघते आपली. आता आपल्याला किती पातळ हवे घट्ट हवे त्याच्यानुसार याच्यामध्ये पाणी ऍड करायचं. आपल्याला तर थिकच आहे. जास्त पातळ नको हवं. त्याच्यात नारळाचं काही नाही टाकलं. काहीच नाही, खोबराचं काहीच नाही. कांदा, लसूण, आलं, टोमॅटो, जिरं भाजलेलं आहे, त्याची ग्रेव्ही केली. मसाल्याला कड येतो. तर त्याच कडामध्ये हे थोडंसं पाणी ते पण टाक. पाणी नंतर टाकूया. आधी ह्या मसाल्यामध्ये कोलबी थोडीशी भाजू. थोडीशी कोलबी अशी हा आमचा रामू कदम उर्फ रामू. हा भाजी स्वस्त आणतो खूप लोट्यातून.
हा जर चिपळूणला कोणाला भाजी हवी असेल तर त्याला कॉन्टॅक्ट त्याला करा. कॉन्टॅक्ट करा. मला आज कॉन्टॅक्ट 10 रुपये किलो वांगी आहेत आणि 8 रुपये किलो टोमॅटो. हे घरचं आपलं आगळ आहे आगळ. कोकमाचं. थोडंसं टाकलं कारण खूप आंबट आहे ते. यम्मी एक आहेत, मी आत्ताच टेस्ट केलं होतं मग अशी चुकून मी कुठला वाईट पदार्थ खाल्ला होता. त्यामुळे टेस्ट बदलण्यात आली. मस्त वाटतं. चमचा मीठ. आणि हे काय थोडीशी कसुरी मेथी. कस्तुरी मेथी. कसुरी मेथी not कसुरी मेथी. कस्तुरी मेथी. त्याच्यात थोडंसं पाणी टाकून हे शिजायला ठेवून देतो. हे तेच पाणी आहे जे कोलंबीचं होतं ना तेच पाणी. त्याच्यात पाणी थोडीशी 10 मिनिटं शिजली की खायला तुमची कोलंबी तयार. कलर खूपच छान वाटतं. शिजल्यावरतीचा अजून कलर छान आहे. ओके 10 मिनिटं. काय आता मला टेस्टिंगसाठी दिलंय. गरम गरम वाफ येते. लेट्स ईट. कोकणी दिसतोय तुम्हाला. Yum. Smell is yummy. खरा खरा रिव्ह्यू द्यायचा. नक्की कुछ तो आहे. Spice पण बरोबर. नक्की हा डिफरंट आहे. खरंच छान झालंय. म्हणून तुला म्हटलं माझ्या हातची कोलंबी खाऊन बघ. तुला खोबऱ्याचे सगळेच पदार्थ चांगले नाही लागत. विदाऊट खोबऱ्याचे पण छान लागतात. विदाउट खोबरं आहे. विदाऊट खोबरं पहिल्यांदा खातोस कोलंबी. पहिल्यांदा नाही बट डिफरंट असतात. म्हणजे ऑलमोस्ट मम्मी खोबऱ्यामध्येच करते. अच्छा नाईस. गाईस मम्मी मच्छी तळते. वाव. गोल डोलकी आणि आता मांदिली फ्राय. असं वाटतं कधी माझ्याकडे ताट येते आणि खातोय. काय आहे हा? कोणता टॅलेंट? कोणतं टॅलेंट आहे याला? काय बोलतात? आयब्रो डान्सिंग. तू कर. तू पण तुम्हाला शेंबूड पुसलंस ना? मी पण तुला शेंबूड. सिरियसली आता मला पण तुला पुसायचं. मला पुसायचं. तू पुसलंस ना? काय काय बोललास? काय बोललास? रोहन नाही मी, रोहित आहे. बोल माझं नाव काय? रोहित. रोहन कोण आहे? व्हॉट? क्या बोला? गाईस हा खूपच बडबड करतो पण त्याची बडबड आम्हाला कळत नाही. कोड लँग्वेज मध्ये बोलतो ना. आणि आतमधून हसते. बाय. चलो गाईस आता मी चाललोय मुंबईला परत आपल्या घरी. 1 डे ट्रिप, क्विक ट्रिप. ओके भेटू आता ट्रेनच्या इथे. बघू ट्रेन कोणती मिळते आम्हाला.
गाईज आम्हाला ट्रेन भेटली आहे पण खूप गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. आणि आम्हाला वरती बसायला मिळालं आहे आणि आम्ही आता उतरणार पण आहे. एक्सप्रेस ट्रेन मिळाली आम्हाला, मंगला नाव आहे ट्रेनचं. आणि आता पनवेल येईल थोड्या वेळात आणि उतरणार आहोत आम्ही. सो गाईज आम्ही पोचले मुंबईला आणि मम्मी माझ्यावर असल्यामुळे घरी जेवण नाही, तर आम्ही जेवायला आलो रेस्टॉरंटमध्ये. ओके, सो व्लॉग एंड करतो आहे आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना सांगा, सगळ्यांना शेअर करा, सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आणि असेच अपडेट येत राहतील तुम्हाला ब्लॉगसाठी.